राजकीय गौप्यस्फोट, राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी या आपण नेहमीच बघतो, पण आज आम्ही प्रचंड धक्कादायक आणि कुठल्याही संवेदनशील मनाला विचलित करणारी एक धक्कादायक बातमी आणि वास्तव घेऊन आलोय। पण त्याच वेळी समाजातले काही घटक अनेक संकटांमधून जात असतात, अनेक अडचणी शोषणाचा सामना करत असतात आणि त्यालाच वाचा फोडण्याचा प्रयत्न झी 24 तासने केलेला आहे। हा महाराष्ट्र स्त्री शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा आहे। सामाजिक न्यायासाठी, स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। पण याच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर लहान मुलींचे सौदे करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे। मुंबईपासून जवळच असलं काही घडतंय यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण हे विषण्ण करणारं वास्तव आज तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघणार आहात। देशाचं सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदावर आज एक आदिवासी समाजातील महिला विराजमान झालेली आहे। पण त्याच आदिवासी समाजातल्या कोवळ्या मुलींना खेळण्या बागडण्याच्या दिवसात, शाळेत जाण्याच्या दिवसात मरणासन्न वेदना आणि सौदेबाजीतून जावं लागतंय। देशाची महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कप जिंकली आहे, पण या मुलींच्या आयुष्यातला संघर्ष संपता संपत नाहीये। नेमकं आदिवासी भागांमध्ये काय घडतंय याचंच विदारक वास्तव तुम्ही झी 24 तासवर बघणार आहात। माझ्या हातात ही कागदावर ही फक्त कागद नाही आहेत, तर ही प्रत्येक मुलीची आपबीती आहे, त्यावर सुद्धा आपण नजर टाकणार आहोत। पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही बातमी आहे। महाराष्ट्रात आदिवासी भागात मुलींचा सौदा होतोय। झी 24 तासवर मुली विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। मुली विक्रीचा पर्दाफाश करणारं हे ऑपरेशन सैतान आहे, जे कव्हर केलंय झी 24 तासनी। 40 ते 50 हजारात आदिवासी मुलींची विक्री केली जाते आहे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे। पालघर ठाण्याच्या आदिवासी भागात मुली विक्रीचं हे सगळं रॅकेट आहे। मुलींची विक्री करणारं दलालांचं रॅकेट आहे, ज्याला एक्सपोज केलंय झी 24 तासनी। आदिवासींना फसवून त्यांच्या मुलींची विक्री केली जाते। आदिवासींना असलेल्या मजबुरीचा फायदा घेतला जातोय, आर्थिक स्थितीचा गैरफायदा घेतला जातोय आणि त्यांच्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातंय। आणि त्यावरच प्रकाश टाकणारा हा झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट आहे, ज्याचं नाव आहे ऑपरेशन सैतान। आणि हे विदारक मन विषण्ण करणारं वास्तव समोर आणलंय ते म्हणजे आमची प्रतिनिधी असलेल्या सीमा आडेनी। सीमानी अत्यंत दुर्गम भागात ती गेलेली आहे सीमा, आणि दुर्गम भागात जाऊन तिने या सगळ्या स्टोरीज कव्हर केलेल्या आहे। कुठली मुलगी, कुठली अल्पवयीन मुलगी, कुठली चिमुकली ज्यांना स्वतःसोबत काय घडतंय याची सुद्धा कल्पना नाहीये, अशा दुर्गम भागात जाऊन सीमानी हे सगळं मन विषण्ण करणारं वास्तव आपल्या समोर आणलेलं आहे। ते काय आहे ते आपल्याला आता बघायचं आहे, आणि त्यानंतर सीमाचा पण सुद्धा आपण प्रवास जाणून घेणार आहोत। तर या पुरोगामी महाराष्ट्राचा डांगोरा पिटणाऱ्या महाराष्ट्रात आतमध्ये काय चाललंय याची कल्पना बहुतेक कुणालाच नाहीये। शाहू फुले आंबेडकरांनी ज्या महाराष्ट्राची, समाजमनाची, पुरोगामित्वाची मशागत केली, त्या जमिनीत आता पुन्हा सरंजामीपणाचं पीक येऊ लागलंय। महाराष्ट्राच्या समाजमनाला हादरवून टाकणारी बातमी झी 24 तास जगासमोर मांडणार आहे, पाहूयात। हा फोटो आहे महाराष्ट्रातील एक भयान वास्तव सांगणारा। तुम्ही म्हणाल, या फोटोत एका व्यक्तीच्या हातात फक्त पैसे आहेत, पण हे पैसे काही जमीन किंवा कुठल्या वस्तूच्या खरेदीसाठी नाहीयेत, तर एका 14 वर्षाच्या मुलीच्या सौद्यासाठी दिले जात आहेत। खेळायच्या, बागडायच्या आणि शाळेत जाण्याच्या दिवसात या मुलींना चक्क काही हजारांमध्ये विकत घेतलं जातंय। हे अंगावर शहारे आणणारं वास्तव आहे पालघर जिल्ह्यातलं। तुम्हाला प्रश्न पडला असेल, या अल्पवयीन मुलीची खरेदी कशासाठी केली जाते? यामागचं कारणही तेवढंच धक्कादायक आहे। सध्या लग्नासाठी मुलांना मुली मिळत नाहीयेत। खाजगी नोकरी करणाऱ्या तरुणांचंही सहजासहजी लग्न होत नाहीये। एकतर मुलगा सरकारी नोकरीला हवा किंवा खाजगी कंपनीत त्याचं पॅकेज 15 किंवा 20 लाखांचं हवं। हे झालं नोकरीवाल्या तरुणांचं। मात्र नोकरी नसणाऱ्या तरुणांनी काय करायचं? त्यांची लग्न कशी व्हायची यासाठी काही एजंट पालघरच्या आदिवासी भागात ऍक्टिव्ह आहेत, जे नवरा मुलाकडून लाखो रुपये घेतात आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुटुंबांना केवळ हजारो रुपये देऊन त्यांच्या मुलींचा सौदा करतात। तुमच्या मुली सुखात संसार करतील, मुलगा नोकरी करतो अशी आमिष दाखवून अशिक्षित वाड्या वस्त्यातील आदिवासी कुटुंबांची सर्रासपणे फसवणूक केली जाते। जग 2025 मध्ये येऊन पोहोचलेला आहे, मात्र ग्रामीण भागांमध्ये राहणारा
आदिवासी समाज अजूनही 1825 मध्ये जगतोय की काय असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. आदिवासी बहुल भागांमध्ये राहणाऱ्या ज्या अल्पवयीन मुली आहेत त्या मुलींच्या आयुष्यासोबत त्यांच्या शरीरासोबत अक्षरशः खेळ सुरू आहे. झी 24 तासच्या टीमला वाडा भिवंडी भागातल्या आदिवासी पाड्यांवर कोवळ्या मुलींची लग्नासाठी विक्री होत असल्याची माहिती मिळाली. झी 24 तासच्या टीमनं तातडीनं या भागात जाऊन माहिती मिळालेल्या प्रकाराची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही पालघर आणि तिथून वाडा तालुक्यात पोहोचलो. शहरातील गगनचुंबी इमारती मागे टाकून आम्ही पालघरमधील आदिवासी भागात पोहोचलो. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी दिसू लागली. मध्ये मध्ये 5-10 झोपड्यांच्या आदिवासींच्या वाड्या दिसू लागल्या. तिथल्या आदिवासी बहुल गावात पोहोचलो. बहुतेक गावचा बाजार असावा. बाजार मागे सोडून आम्ही तिथल्या आदिवासी पाड्यावर गेलो. ती झोपडी होती पीडित मुलीची. झोपडी म्हणजे शब्दशः झोपडी. गवताच्या भिंती, गवताचं छप्पर, घरात 4 भांडी कुंडी आणि एका बांबूच्या आडव्या काठीवर टाकलेले कपडे. पीडित मुलगी जेमतेम 14-15 वर्षांची असेल. तिच्याजवळ 2 वर्षांची मुलगी होती. पाहणाऱ्या कुणालाही वाटेल पीडित मुलीची ती बहीण असावी, पण तसं नव्हतं. ती 15 वर्षांची मुलगी त्या चिमुरडीची आई होती. जवळपास 3 वर्ष त्या मुलीनं नरक यातना भोगल्या होत्या. ही पीडित मुलगी तिच्या आजीच्या घरी राहायला होती. आई वडील कायम वीटभट्टीवर कामाच्या निमित्तानं गावापासून दूर होते. एक दिवस गावातला कोर नावाचा दलाल तिच्या आजीकडे आला. आजीला काय सांगितलं माहिती नाही. दरम्यानच्या काळात पीडितेची आजी वारली. तरीही कोर नावाच्या या दलालानं तिला घेतलं आणि थेट संगमनेर गाठलं. कारण कोरनं या मुलीचा सौदा केला होता. हा सौदा केला होता 50,000. अवघ्या 50,000 या कोळ्या मुलीची विक्री झाली होती. पैसे विसे दिले ते तेव्हा 50,000 दिले ते रविकोरला. नंतरून माहिती झालं. हिच्या पप्पाने सांगितलं नंतरून का पैसे दिले तुला विकत आणलाय. कोणी सांगितलं असं? हिचा पप्पा. पीडित मुलीला याची कल्पनाही नव्हती. लग्न ठरवायला लावलंय याची कल्पना तिला आली होती. अहिल्यानगरच्या संगमनेर गावात पीडित मुलीला घेऊन गेले. आधी हळदी कुंकू करू असं सांगितलं आणि एका बेसावत क्षणी मुलीचं लग्न लावून दिलं. म्हटलं पाहुणे तिकडं मग ते होकार दिलेलं होतं तर मला माहीतच नव्हतं. सावरगाव तर डायरेक्ट घेऊन गेले. काय बोलले तुला? ते सांगायचे का पाहुणे जायचंय तर ते पाहुणे घेऊन गेले असे सांगत. तर मी सांगत तिकडे कुठं पाहुणे, तर त्यांच्या दरवाजाशी हे होतं मंडप बांधलेला, तर तेही सांगलेलंच नाही. तर ते मागून मग सांगायला लागले का हळदी कुंकू करू ना. हळदी कुंकू करायला घेतलं. हळदी कुंकू झालं ना लगेच लग्न लावून दिलं. ते तर आजी नव्हती, आजी वारली. तर मम्मीसांना पण सांगितलं. तर मम्मी बोलायला गेली तर मम्मीला सांगितलं. लग्न झालं तेव्हा आजी होती का? नव्हती, आजी वारली. आपली मुलगी आयुष्यभर सुखात राहील. जे सुख आपण आर्थिक परिस्थितीमुळे देऊ शकलो नाही ते लग्नानंतर मिळेल या भ्रमात राहून आई वडील एजंटच्या आमिषाला बळी पडतात. पण त्यांना काय माहिती, मिळालेल्या पैशांच्या बदल्यात त्यांच्या चिमुकलीच्या नशिबात फक्त आणि फक्त छळच लिहिलेला असेल. जव्हार तालुक्यात एका आदिवासी कुटुंबासोबत असाच धक्कादायक प्रकार घडलाय. ही आहे 14 वर्षांची नीलम. एका एजंट मार्फत जळगावच्या सचिन पाटील सोबत त्र्यंबकेश्वरमध्ये तिचं लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर नीलम गरोदर राहिली. मात्र तिच्या सासरच्यांनी गर्भपात करून नीलमला तिच्या माहेरी पाठवून दिलं. मग गरोदर असताना त्यांनी मला ते पाडलं गर्भण, तसे मला इकडं पाठवून दिलं रात्रीचे 11 वाजता. ते सांगत होते काय डबल घरामध्ये आता पाय नको टाकू असं. त्यांनी फक्त एवढंच सांगलं तर मला. पालघरच्या आदिवासी भागात एजंट मार्फत अनेक मुलींचा सौदा केला जातो. एजंट लाखो रुपये घेऊन आदिवासी समाजातील मुलींची लग्न लावून देतात. मात्र त्यानंतर त्यांचं काय होतं, त्या कशा राहतात याकडे ढुंकूनही बघत नाहीत. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागातील भीषण परिस्थितीमुळे इथली कुटुंब आपल्या मुलींची केवळ 40 ते 50 हजारांसाठी लग्न लावून देतात. आपली मुलगी कोणाला देतोय, तो कुठे राहतो याची साधी कल्पना देखील त्यांना नसते. ज्यांची विक्री केली जाते किंवा तिकडची लोक, घाटावरची लोक येतात, मराठा आहेत, त्याचे इतर समाजाची लोक आहेत, ती येऊन ह्या मुलींना खरेदी केलं जातं आणि अवघ्या 40 ते 50 हजाराला किंवा 30 ते 40 हजाराला यांची खरेदी विक्रीचा व्यवहार होतो. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असून चार्जशीट दाखल केलंय. आरोपींसह एजंटलाही पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत.
वाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपण 394/2025 या CR नंबरने गुन्हा नोंद केलेला आहे. त्यामध्ये जबरी संभोग, पोक्सो, ॲट्रॉसिटी विथ बालविवाह ह्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये आरोपींना अटक केलेलं आहे. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्ण तपास केलेला असताना काही एजंटची भूमिका दिसून आली, तर त्याला सुद्धा आपण त्यामध्ये अटक करून माननीय न्यायालयामध्ये मुदतीमध्ये त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर केलेलं आहे. उदाहरणादाखल आम्ही तुम्हाला केवळ या 2 घटना दाखवतोय. मात्र आदिवासी बहुल या भागातल्या वाडा, मोखाडा, जव्हार, भिवंडीत अशी अनेक प्रकरणं आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींची लग्न करून त्यांचा सौदा केला जातोय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या 100 किलोमीटरच्या परिसरात पालघर आणि ठाण्याचा आदिवासी भाग आहे. या आदिवासी भागाला अनेक समस्यांनी ग्रासलंय. बालमृत्यू आणि कुपोषण इथल्या आदिवासींच्या पाचवीला पुजलंय. आईच्या पोटात असल्यापासून इथल्या आदिवासींच्या वाट्याला संघर्ष येतो. जन्मतात जगण्याचा संघर्ष. तिथेही मृत्यूला हुलकावणी दिली की कुपोषणाचा विळखा पडतो. त्यावरही मात केली की इथल्या आदिवासी मुलींचा चक्क सौदा मांडला जातो. सीमा आढे, झी 24 तास, वाडा, पालघर. तर प्रचंड धक्कादायक असं हे वास्तव आहे आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केस स्टडीज आता माझ्या हातात आहेत. FIR आहेत आणि यामध्ये मन विषण्ण करणारं एक विदारक वास्तव नमूद केलेलं आहे. तक्रारींमधून लहान लहान कोवळ्या मुलींचं आयुष्य कशा पद्धतीनं उद्ध्वस्त झालंय आणि विशेष म्हणजे आपल्यासोबत नेमकं काय घडलंय हे या चिमुकल्या मुलींना माहीत सुद्धा नाहीये. इतक्या बेमालूम पद्धतीनं या लहान मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलंय. आदिवासी गावांवरची, आदिवासी पाड्यांवरची जी कुटुंब आहेत त्यांच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेण्यात आला आणि असं करून या कोवळ्या मुलींची आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलेली. आता एक मला गावाची नावं नाही सांगता येणार, पीडितेचं नाव सुद्धा मी घेणार नाही, पण त्याचबरोबर नगर जिल्ह्यातली ही एक केस स्टडी आहे. नगर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने एक प्रकार घडलाय बघा. अर्थात याच्यातल्या सगळ्या विक्टीम पीडित मुली या पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्याच आहेत. आता यामध्ये मुलीचं वय आहे ते म्हणजे फक्त 16 वर्ष 11 महिने आणि यामध्ये 11 ते 12 वर्षांच्या सुद्धा मुली आहेत. तर या सगळ्या केस स्टडीज आपल्याला बघायच्या आहेत, पण त्याआधी काही पाहुणे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपल्याला या सगळ्या विषयावर चर्चा सुद्धा करायची आहे. आपल्यासोबत आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष केवलराम काळे आहेत आणि त्याचबरोबर श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित आहेत आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आहेत आणि शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्यासोबत आपली प्रतिनिधी सीमा आडे सुद्धा आपल्यासोबत आहे, जिनी हा सगळा रिपोर्ट तयार केला, जिनी रिसर्च केला, जिनी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम केला आणि हे सगळं प्रकरण आणि हे वास्तव आपल्या समोर आणलेलं आहे या रिपोर्टच्या माध्यमातून. तर मला तिचा अनुभव सगळ्यात आधी जाणून घ्यायचा आहे सीमाचा. सीमा, तुला सगळ्यात आधी हे सगळं भयंकर मन विषण्ण करणारं वास्तव आहे, सगळं धक्कादायक आहे, म्हणजे याचं वर्णन करण्यासाठी शब्द नाही आहेत आपल्याकडे, पण हे सगळ्या शॉकिंग फॅक्ट्स तुला नेमक्या सापडल्या कशा? खरं तर काही संघटना या संदर्भात काम करतायत आणि जेव्हा याबाबतची माहिती आली तेव्हा आपण संघटनेच्या लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना विचारलं, म्हणजे श्रमजीवी संघटना जी आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो आणि त्यांनी सांगितलं की अशा घटना घडतायत. तर खरं तर ऐकून मला आधी तर विश्वासच बसला नाही, कारण की मुंबई, ज्या मुंबईकडे अवघ्या जगाचं लक्ष आहे आणि त्याच मुंबईच्या काही किलोमीटर अंतरावर अशा घटना घडतायत, या घटनेवरती खरं तर सुरुवातीला विश्वास बसलेला नव्हता. आणि जेव्हा मी किंमत ऐकली की 40 आणि 50 हजार रुपयांमध्ये जर मुलींची, पण काही हजारात या चिमुकल्या मुलींचे सौदे होत आहेत, हे तुला किती शॉकिंग होतं? खूप जास्त शॉकिंग होतं, कारण की आजच्या घडीला म्हणजे आज आपण इथे टेक्नॉलॉजी जर बघितलं आपण त्या माध्यमात एवढे पुढे गेलोय आणि आजही अशा घटना घडतायत ज्या पूर्वी घडायच्या आणि याकडे कोणाचंच लक्ष कसं जात नाही. म्हणजे मुंबईच्या अगदी इतक्या जवळ असून सुद्धा या मुलींकडे, यांच्या कुटुंबियांकडे एवढं दुर्लक्ष कसं होत आहे. आणि नंतर याबाबतची माहिती मिळता आपण तात्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचलो, पोलिसांशी संपर्क साधला आणि 40 आणि 50 हजार रुपयांमध्ये जर आई वडील विकत असतील मुलींना, की देत असतील लग्नासाठी किंवा त्यांना जी वेगवेगळी आमिषं दाखवतात, 40 आणि 50 हजार रुपयामध्ये ते का विकतात किंवा का देतात मुली, असे अनेक प्रश्न पडले. आणि तिथपर्यंत आपण पालघर जिल्हा, या जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये आपण फिरलो आणि तिथे गेल्यानंतर खरं तर मुलींना बघितल्यानंतर खरं तर अंगाला खरं तर काटे आले होते की त्या मुलींना स्वतःचं नाव सोडलं तर आपल्याला, आपण कुठे आपलं लग्न झालेलं किंवा कोणत्या मुलासोबत आपलं लग्न झालेलं, स्वतःची जन्मतारीख सुद्धा त्यांना सांगता येत नव्हती.
काही मुलींचा जन्म तर 2010 2011 मध्ये झालेला आहे. त्यांना सांगता सुद्धा येत नव्हतं आणि ते सगळं बघितल्यानंतर अतिशय म्हणजे भयानक परिस्थिती समोर होती आणि त्यानंतर आपण हा जो संपूर्ण प्रकार आहे तो महाराष्ट्रासमोर आणतोय आणि याची दखल खरं तर सरकारने घ्यायला सीमा, मला आणखी तुला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण आपल्यासोबत काही आपल्यासोबत विवेक पंडित आहेत श्रमजीवी संघटनेचे, ज्यांनी आदिवासींसाठी आणि श्रमजीवींसाठी अनेक वर्षांपासून लढा उभारलाय आणि काम सुद्धा केलंय. विवेक पंडित सर, तुम्ही पूर्ण आमचा रिपोर्ट ऐकलेला आहे. किती धक्कादायक यातली सगळी आकडेवारी आहेत आणि एक एक अनुभव आणि एक एक आपबीती तुम्ही बघाल तर अक्षरशः अंगावर आपल्याला शहारा येईल अशा पद्धतीचं हे सगळं वास्तव आहे आणि अशा पद्धतीची एक एक केस स्टडी आहे. त्यातल्या सगळ्या केस स्टडीज आम्हाला यात कव्हर नाही करता आल्यात, पण अत्यंत भयानक हे सगळा प्रकार आहे. काय म्हणावं याला विवेक पंडित सर? आपण अत्यंत महत्वाचा असा विषय हातात घेतलेला आहे. मी आपले मनापासून आभार मानतो याबद्दल, कारण गेले 2-3 महिन्यापासून ही काही प्रकरणं उघडकीला आलेली आहेत आणि मुख्य माध्यमांचं जसं लक्ष पाहिजे तसं लक्ष याकडे येऊ शकलेलं नाही. आपण ते या निमित्ताने आणतात त्याबद्दल आपले पहिल्यांदा आभार मानतो. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये, रायगडमध्ये, नाशिक, विशेषतः या 4 जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यातल्या 3 आदिम जमातींपैकी कातकरी जमात आहे आणि कातकरी जमात ही आदिम जमात आहे, प्रिमिटिव्ह ट्राईब आहे. त्याला पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप असं तांत्रिक नाव आहे. तर ही जी आदिम जमात आहे, आदिम टप्प्यावर स्थिरावलेली, त्यांचं प्रचंड दारिद्र्य, भीषण दारिद्र्य, निरक्षरता, अज्ञान, कुपोषण, म्हणजे असा एकही सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक प्रश्न नाही की जो या कातकरी जमातीला भेडसावत नाही. या भीषण दारिद्र्याचा, अज्ञानाचा फायदा घेऊन विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये ज्या मुलांची लग्न होत नाहीत अशी मुलं या ठिकाणी येऊन दलालांच्या मार्फत मुली खरेदी करतायत आणि रितसर दलाल त्याचे या भागामध्ये कार्यरत आहेत. अशा 6 गुन्हे श्रमजीवी संघटनेने गेले 2-3 महिन्यामध्ये हे दाखल केलेले आहेत आणि त्यातले आरोपी सुद्धा अटक झालेले आहेत. असे कित्येक प्रकरणं ही पुढे येत आहेत. तेव्हा हा जो प्रश्न आहे यामध्ये बरोबर, खूप हे सगळे आदिवासींचे प्रश्न तुम्ही बारकाईने बघितलेले आहेत सर. तुमच्याकडे पण बोलण्यासारखं भरपूर आहे आणि मला तुम्हाला विचारायचं पण भरपूर आहे, कारण हा प्रश्न मोठा आहे खूप आणि तो एका चर्चेत सुटण्यासारखा सुद्धा नाहीये. आणि मला जायचं आहे आता मनीषा कायंदे यांच्याकडे. मनीषा ताई, आता अधिवेशन सुरू आहे, तुम्ही रिपोर्ट झी 24 तासचा बघितला असेल. किती भीषण पद्धतीनं गोष्टी घडतायत आदिवासी पाड्यांमध्ये. अक्षरशः शाळेत जायच्या वयात 12-12, 13-13 वर्षांच्या मुलींची सौदेबाजी केली जाते. इतकंच नाही, त्यांचा गर्भपात केला जातोय आणि त्यानंतर सुद्धा त्यांचा संघर्ष संपत नाहीये. अधिवेशन आता सुरू आहे, अधिवेशनात तुम्ही हा मुद्दा उपस्थित करणार का? सर्वप्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छिते की मी आपल्या शोवर पूर्ण वेळ बसू शकणार नाही, कारण सभागृह सुरू आहे. आपल्या विनंतीला मान देऊन मी इथे आलेले आहे, कारण अत्यंत गंभीर विषय आहे आणि म्हणून मला असं वाटलं की मी या शो मध्ये सहभागी झालं पाहिजे. मी आपले धन्यवाद मानते. मुद्दा असा आहे की एकतर आदिवासी समाज हा खूप कन्झर्वेटिव्ह आहे. एकतर त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, त्यांची भाषा, त्यांची जीवनमान, त्यांची जीवनशैली हे इतकं गूढ असतं. एकतर ते आपल्या मराठीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही आपल्याला येत असेल अशा भाषेत आपण त्यांच्याशी संभाषण करू शकत नाही. त्यांच्याबरोबर केवळ त्यांचीच लोक व्यवस्थित बोलू शकतात. तर मला असं म्हणायचं आहे की हे विषय अत्यंत गंभीर आहे आणि हे खूप वर्षांपासून चालू आहे, हे आत्ताच नाही आहे. परंतु आदिवासी समाजामध्ये लवकर मुलींची लग्न लावून देणं ही प्रथा पूर्वानुपार चालत आलेली आहे. आता खरं तर आदिवासींसाठी अनेक योजना, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न विवेक पंडित साहेबांच्या सारख्या NGOs वगैरे हे खूप मनीषा ताई, तुम्ही महत्वाचं बोलताय. मनीषा ताई, थोडंसं थांबवतो, कारण तुम्ही जे म्हणताय ना त्यात मला थोडीशी व्हॅल्यू ऍडिशन करायची आहे. आता नगर जिल्ह्यातली एक केस स्टडी माझ्या हातात आता आहे. आता यामध्ये मुलीचं वय आहे फक्त 16 वर्ष 11 महिने आणि हे फिर्याद देतानाचं वय आहे, म्हणजे त्याच्याही 1.5 ते 2 वर्ष आधी त्या मुलीचं जबरदस्ती लग्न लावण्यात आलं. आता याला
लग्न म्हणावा का हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो. याला कारण म्हणजे या मुलीला नेण्यात आलं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे असं सांगून आणि त्यानंतर एका मंदिरात नेऊन तिथे फक्त मोबाईलवर मंगलाष्टकं लावण्यात आली आणि बस लग्न झालं असं सांगण्यात आलं. आणि त्यानंतर जो काही त्या मुलीवर अत्याचार झाला, जो काही तिला त्रास देण्यात आला, जे काही तिचं शोषण झालंय, किती भयानक आहे. याला लग्न तरी म्हणावं का आपण? नाही, याला लग्न म्हणूच शकत नाही. हा दिखावा केलेला आहे आणि याच्यामध्ये खरं तर म्हणजे माझं सरकार या सगळ्या भूमिकेमध्ये अत्यंत गंभीरतेने घेत आहे. आम्ही सभागृहात असे विषय येत असतात, आम्ही त्याच्यावर खूप बोलत असतो, खूप संतापाने बोलत असतो. परंतु मुळात म्हणजे आदिवासी समाजातले जे नेते आहेत त्यांनी याच्यात आता डायरेक्टली उतरलं पाहिजे. ते फिरत असतात त्यांच्या मतदारसंघामध्ये. त्यांनी हे सगळं म्हणजे प्रत्यक्ष तिथे जाऊन त्या समाजाला प्रबोधन करणं गरजेचं आहे. सरकार करत आहे, आमच्यासारख्या महिला नेत्या आमच्याकडे एखादा विषय आला की आम्ही हँडल करतो. परंतु या समाजाला खरं पाहिलं तर आदिवासी समाजाला बरंच काही वेगवेगळ्या पद्धतीच्या सवलती सरकारने दिल्या आहेत. परंतु त्यांच्यातला जो एक कन्झर्वेटिव्हनेस आहे किंवा त्यांच्याशी आपण चर्चा, ते आपल्याशी बोलतच नाही. तुम्ही त्यांच्याशी एखादा बोलायचा प्रयत्न करा, ते काहीच बोलत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय, एखाद्या मुलीच्या मनात काय चाललंय, काही आपल्याला त्याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे त्यांच्याशी विश्वासात घेऊन हे एजंट कोण असतील, त्यांच्यातलेच कोणतरी असू शकतात. कारण त्यांच्या भाषेमध्ये एक तर कम्युनिकेट करणं हे ही सगळ्यात मोठी एक समस्या आहे. आणि त्यामुळे अर्थात आम्ही हे सगळं बोलत असतो, सभागृहात विषय मांडत असतो, कोणाचा FIR झाला तर तिथे आम्ही जातो, पोहोचतो, सगळं काही आहे. परंतु त्यांनी पुढे येऊन बोलणं किंवा त्यांनी त्यांच्या या सगळ्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणणं हे त्यांच्या समाजातले जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहे, तिकडे मला सांगा आदिवासी जिकडे क्षेत्र आहेत, नंदुरबार असेल, हे सगळे राखीव मतदारसंघ आहे, तिकडे त्यांचीच लोक निवडून येतात. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात आपण टाकली पाहिजे. बरोबर. तृप्ती देसाई आहेत भूमाता ब्रिगेडच्या. तृप्ती देसाई जी आता जी केस स्टडी मी सांगत होतो त्यातली पुढची आणखी गोष्ट बघितली तर वयाच्या 14व्या वर्षी या चिमुकल्या मुलीचं लग्न लावण्यात आलं आणि त्यानंतर तिथून 1.5 वर्षांनी त्या मुलीला एक मुलगी झाली, बाळ झालं आणि त्यानंतर मुलगी का झाली असं म्हणून तिला घरातून हाकलण्यात आलं आणि फक्त 300 रुपये देऊन घरातून हाकलण्यात आलं आणि त्यानंतर एका झोपडीमध्ये ती मुलगी राहते. किती गंभीर आहे हा सगळा प्रकार, महाराष्ट्रात घडतोय. प्रचंड गंभीर आहे, भयंकर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये. मनीषाताईंना मी विनंती करेन, तुम्ही सभागृहात लवकर जा, पण हा विषय तुम्ही लावून धरा. आदिवासी जरी मंत्री असले, आदिवासी आमदार असले, तरी सुद्धा आपण महाराष्ट्राचा एक भाग आहोत. महाराष्ट्राचं तुम्ही तिथे नेतृत्व करताय. मी झी24 तासचं अभिनंदन याच्यासाठी करेन. अल्पवयीन मुलींची लग्न होऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न करतोय. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतरच ती लग्नाला पात्र असते. लहान मुली इकडे सुरक्षित नाहीयेत. अनेक ठिकाणी आपण बघतोय की त्यांच्यावर अत्याचार करून जे आहे त्या अनेक वेळेला त्यांना मारून टाकलं जात आहे. आणि आदिवासी भागामध्ये तर अनेक जणांचं दुर्लक्षच आहे. आता अधिवेशन इलेक्शनसाठी कसं गुंडाळायचं हे सगळे मंत्री आणि सगळे जे आहेत ते आमदार बघतायत. पण मला विचारायचंय की या आदिवासी मुली ज्यांच्याकडे दारिद्र्य आहे, ज्यांच्याकडे आर्थिक संकट आहे, त्यांच्याकडे कुपोषणाची समस्या आहे, बालमृत्यूची समस्या आहे, मुली होत आहेत म्हणून मुली विकल्या जात आहेत, म्हणजे एजंट, दलाल आणि असले रॅकेट आहेत. हे रॅकेट उद्ध्वस्त करायचं काम कुणाचं आहे? आदिवासी मंत्रालय कशासाठी आहे? हे अधिवेशन कशासाठी घेतलंय? आज अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे. अधिवेशन अजून 1-2 दिवस आहे. हे रॅकेट कसे उद्ध्वस्त केले जातील? आदिवासी मुली कशा सुरक्षितपणे जे आहेत त्यांना शिक्षण दिलं जाईल, त्यांना संरक्षण दिलं जाईल, हे अशा पद्धतीचे रॅकेट येतात. आणि 40-50 हजार सौदा मुली का रस्त्यावर पडल्या आहेत का? कुठं नेऊन ठेवलंय आमचं महाराष्ट्र? मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय. महिला इथं सुरक्षित आहेत, मोठमोठ्या मेट्रो सिटी मध्ये सुद्धा सुरक्षित आहेत, आणि आदिवासी भागामध्ये मुली विकल्या जात आहेत. त्याही अल्पवयीन मुली, ज्या मुलींना काही कळत नाही, त्या मुलींना मुलं होत आहेत आणि त्या मुलींचा सौदा होतोय. त्या मुलींना कुठं न्याय मिळत नाहीये. आणि आदिवासी मंत्रालय कशासाठी आहे? आदिवासी महामंडळ कशासाठी आहे? तुमच्याकडे योजना येतात, करोडो रुपये येतात, ते कुठे तुम्ही जे आहे ते खर्च करता? आदिवासी मुली सुरक्षित नाहीये, त्यांना कुठलाही आधार तुम्ही देत नाही का? किंवा हे जे आता रॅकेट आहेत, मगाशी पंडित साहेब म्हणाले की त्यांनी आणि श्रमजीवी संघटनांनी पुढे येऊन हे केलं, हे काम कुणाचं आहे? सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मुंबई पासून पालघर किती लांब आहे? भिवंडी किती लांब आहे? वाडा किती लांब आहे?
आणि मग तिथं एवढ्या गोष्टी घडतात, मग याच्याकडे तुम्ही मुद्दाम दुर्लक्ष करता का? तुम्हाला फक्त इलेक्शनलाच पालघर दिसतं का? मगच तिकडे आपल्या उमेदवाराला प्रचाराला जायचंय. आमच्या मुली फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये ठीक आहे. पैसे देऊन महिला सुरक्षित नाहीयेत. आमच्या या ठीक आहे. आदिवासी महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत. या मुलींना अशा पद्धतीनं सौदे करण्याचं ठीक आहे. रॅकेट ठीक आहे. ताबडतोब उद्ध्वस्त करा आणि या बाबतीत जे आहे ते अधिवेशनात रीतसर चर्चा झाली पाहिजे आणि कायदा झाला पाहिजे. बरोबर, तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली ती अत्यंत रास्त आहे आणि त्याचबद्दल आपण विचारण्यासाठी मनीषा कायंदे यांच्याकडे जाऊयात, कारण त्यांच्याकडे वेळ कमी आहे. मनीषाताई आपल्यासोबत काही वेळापूर्वी सहभागी झालेल्या होत्या, पण त्यांना अधिवेशनामध्ये त्यांनी मुद्दा मांडणार असल्याचं सांगितलेलं आहे. आणि आता तुम्ही बोट दाखवलं होतं ते म्हणजे आदिवासी विकास मंत्रालयाकडे आणि महामंडळाकडे, आणि आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष केवलराम काळे आपल्यासोबत आहे. मला त्यांनाच प्रश्न विचारायचा आहे. केवलराम सर, काय केस स्टडीज आहेत आणि काय समस्या आहेत ते आपण बघितलंय, पण विकास महामंडळाचा मी हा, बोला. अध्यक्ष नाही, मी संचालक आहो. ठीक आहे, माफ करा, तांत्रिक चूक नाही, आहे. आदिवासी विकास ठीक आहे, महामंडळाचे आदिवासी विकास अध्यक्ष नाही, मी महामंडळाचे संचालक संचालक आदिवासी विकास महामंडळाचे संचालक केवलराम काळे आपल्या सोबत आहेत. केवलरामजी, नेमक्या अशा काय अडचणी आहेत? सरकारच्या इतक्या योजना आहेत, इतक्या मोठमोठ्या पॅकेजेसची घोषणा केली जाते वारंवार, सरकार बदलली तरी, प्रशासनाकडून सुद्धा, पण तरी सुद्धा अशा काय अडचणी पाड्यावरच्या आहेत, गावखेड्यावरच्या आहेत की आदिवासी कुटुंबांवर मुली विकण्याची वेळ येते? अहो, फक्त 50,000 60,000 मुली विकल्या जात आहेत. आदिवासींच्या जे मुलाच्या ज्या घटना झाल्या म्हणून पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जे प्रकरण झालेला ते गंभीर विषय आहे आणि असा झाला नाही पाहिजे. आणि आदिवासींच्या साधेपणाच्या आणि आर्थिक बाजूंचा आणि त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन, साधे लोकांचा फायदा घेऊन त्यांच्या ते मुलांचं जे असं प्रकरण घडवतात ते याच्यावर त्यांना प्रकरण आळा घातला गेला पाहिजे. बरोबर, आवाज येत नाही. ठीक आहे, नाही तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्टपणे येतोय, पण केवलरामजी, नेमकं शासन, सरकार, प्रशासन कुठं कमी पडते की या योजना आदिवासीपर्यंत पोहोचत नाहीये? 2 वेळच्या जेवणाची त्यांची भ्रांत आहे आणि पोटचा गोळा म्हणजे पोटच्या मुलींना विकण्याची वेळ आहे, आणि ते पण अवघ्या काही हजारांमध्ये. नाही, हे जे आदिवासीच्या अशिक्षितपणाच्या, साधेपणाच्या आणि त्यांच्या आर्थिक दुबळेपणाचा त्यांचा फायदा घेत आहे, याच्या साधेपणामध्ये त्यांच्यावर कारवाई झाला पाहिजे. आणि जे आदिवासीचे जे योजना त्यांच्या घरापर्यंत, दारापर्यंत पोचला पाहिजे आणि ते आदिवासी समाज हे सक्षम झाले पाहिजेत. ठीक आहे, पण त्याच वेळी केवलरामजी, आता यातल्या वेगवेगळ्या केस स्टडीज आपण बघितलेल्या आहेत, तर यामध्ये मुलींना विक्रीचं आणि मुलींच्या खरेदीचं रॅकेट चालवणारे सुद्धा आहेत आणि मुलींना खरेदी करणारे सुद्धा वेगवेगळ्या काही जातीचे सुद्धा आहेत. त्याला लग्न म्हणावं का प्रश्न आहे, ही सौदेबाजी एक प्रकारे सुरू आहे. मुलींना खरेदी करणारे राजरोसपणे या महाराष्ट्रात फिरत आहेत, त्याबद्दल काय? अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे आणि या प्रकरणावर आळा घेतला गेला पाहिजे. शासनाने त्यांच्यावर प्रतिबंध घातला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. विवेक पंडित यांना मला हाच प्रश्न विचारायचा. विवेक पंडित, तुम्ही प्रश्न ऐकलाय मी जो आता केवलराम काळे यांना विचारलाय? मला मुख्यतः एक मुद्दा मांडायचा आहे या चर्चेमध्ये, जो मला असं वाटतं की पुन्हा आपण एकदा यावर चर्चा घ्यावी आणि या विषयावर फोकस करावा की हा जो विषय आहे हा केवळ बालविवाह आणि आदिवासींच्या योजना आणि आदिवासींचा विकास याच्यापुरता मर्यादित नाही आहे. अगदी बरोबर सर. हा मुद्दा माणसाच्या व्यापाराचा आहे. माणसाच्या देहाचा अपव्यापार होतो आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सुस्त आहे. आमच्या महिला बालविकास विभागाला याचा काही पत्ता नसतो, आमच्या आदिवासी विकास विभागाला याचा काही पत्ता नसतो, आमच्या पोलीस विभागालाही याचा काही पत्ता नसतो आणि आमच्या जे बाल कल्याण समित्या आहेत या कल्याण समित्यांचं सुद्धा एकूण या प्रश्नाकडे बघण्याच्या बद्दलचे दृष्टिकोन अत्यंत सदोष आहेत आणि त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा महाराष्ट्रामध्ये मी म्हणेन की फेल झालेली आहे, पराभूत झालेली आहे. त्याचं हे लक्षण आहे की कायद्याची भीती नाहीये की माणसाच्या एका बाईला, मुलीला खरेदी करतो आपण आणि त्याची भीती वाटू नये. दलाल उजळ माथ्याने जातीचा प्रश्न नाहीये. मनीषाताई म्हणाल्या त्याच आदिवासींचा प्रश्न आदिवासींनी समजून घ्या, हे चुकीचं आहे. आदिवासींचा प्रश्न बिगर आदिवासींनी निर्माण केलेला आहे, तेव्हा तो बिगर आदिवासींनी पहिला समजून घेतला पाहिजे आणि त्यांनी समजावून सोडवला पाहिजे.
आदिवासींचा प्रश्न आदिवासीच सोडवून घ्या, ही भूमिका जी आहे ना ती महाराष्ट्रामध्ये बदलली पाहिजे. अशा पद्धतीने चालणार नाही. मला असं वाटतं की एकूण कायद्याची दहशत राहिलेली नाही, त्याचा हा आपल्याला दिसणारा दृश्य परिणाम आहे. आणि त्या दृष्टीने या कायद्याची दहशत कशी निर्माण होईल, मानवी अपव्यापार होणार ठीक नाही, आहे. याची काळजी महाराष्ट्राने घेतली पाहिजे. ठीक आहे, मला आणखी काही प्रश्न आहेत सर, मी टप्प्याटप्प्याने तुमच्याकडे पण येणार आहे आणि त्याचबरोबर तृप्ती देसाईंना सुद्धा मला विचारायचं आहे. पण जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना याच बाबत आम्ही प्रश्न विचारला, त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात. विभागामध्ये खास करून पालघर वाडा प्रकरण या ठिकाणी ना लहान मुलींची विक्री होत असल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणात काही गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. सरकारच्या वतीनं काही हे केलं जाईल त्या संदर्भात, कारण बरेच प्रकरणं अशी समोर आली. नाही, मला ते खरं प्रकरणाची आपल्या माध्यमातूनच कल्पना मिळाली, पण मला वाटतं त्या आदिवासी विकास मंत्र्यांनी त्यात ते विषय गांभीर्याने घेतलेला आहे. पण खरं म्हणजे त्या संपूर्ण एकूणच आदिवासी भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या परिसरामध्ये एकतर मोठ्या प्रमाणात कुपोषणाचा प्रश्न आहे. मध्यंतरी सरकारच्या प्रयत्नामुळे आता कुपोषण बऱ्यापैकी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय. आता हा नवीन सामाजिक इश्यू तयार झालेला आहे, पण मला वाटतं विभाग त्यासाठी गांभीर्याने पाऊल उचलतोय. त्यामध्ये गरिबी आणि हे संपूर्ण सामाजिक विषय आहेत. त्याचबरोबर अज्ञान आणि ह्या गरिबीच्या संदर्भात अनेक उपाय राज्य सरकारकडून होताना पाहायला मिळत आहेत. आदिवासी विकास विभाग काम करतोय, परंतु अनेक जे दलाल आहेत त्यांचा अज्ञानाचा. राधाकृष्ण विखे पाटलांनी काय म्हटलंय आपण बघितलंय. तृप्ती देसाई आपल्यासोबत आहेत भूमाता ब्रिगेडच्या. तृप्ती देसाईजी, अहिल्यानगर जिल्ह्यातली एक केस स्टडी मी तुम्हाला सांगतो थोडीशी, की विषयाची इंटेन्सिटी, विषयाची दाहकता किती भयानक आहे आणि किती खोल हा सगळा प्रश्न आहे तो कळावा म्हणून आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सुद्धा हे समजावं म्हणून. आता यामध्ये एक मुलगी आहे जी अर्थातच पालघर जिल्ह्यातली आहे, जिचं वय आहे फक्त 14 वर्ष आणि तिला न सांगता तिचं जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. तर कोणासोबत? तर वय वर्ष 35 असलेल्या इसमासोबत. ती म्हणत होती की मला वडिलांच्या वयाचा दिसतो, मला लग्न नाही करायचंय, तरी सुद्धा जबरदस्तीने तिचं लग्न लावण्यात आलं. एकतर 14 वर्षाची मुलगी म्हणजे ती अल्पवयीन आहे, तिला कुठलंही जे आहे ती परिपक्व नसते. आणि अशा मुलींना जे आहे ते कुठंतरी दुप्पट वय किंवा वडिलांच्या वयाच्या लोकांबरोबर सौदेबाजी होते. जिथं जमीन विक्रीचे विषय चालू असतात तिथं आता मुलींच्या विक्रीचे विषय आले. म्हणजे आम्हाला लाजा वाटायला लागल्यात की आम्ही महिला सक्षमीकरणासाठी, महिला सबलीकरणासाठी काम करतो आणि आपल्या राज्यात काय चाललंय. मगाशी आदिवासी विकास महामंडळाचे कोणीतरी संचालक बोलत होते, ते म्हणत होते की कारवाई झाली पाहिजे. तुमचं आदिवासी विकास महामंडळ काय करतंय? तुम्ही याच्यात पुढे काय करणार आहे? याच्यामध्ये हे जे काही असली सौदेबाजी होते ती कधी थांबणार आहे? त्याच्यासाठी तुमची कुठली पथकं तुम्ही रवाना करणार आहे? तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पुढे अजून 2 दिवस आहेत, कुठली आंदोलनं करणार आहे? त्याच्या बाबतीत काय आवाज उठवणार आहे? नगरमध्ये, म्हणजे पुण्यापासून इतकं जवळ नगर आहे, नगरमध्ये जर अशा पद्धतीनं आदिवासी मुलींची जी आहे ती विक्री होतीये, सौदेबाजी होतीये, त्यांना जे आहे ते आपण बघतोय की वडिलांच्या वयाच्या लोकांबरोबर ज्या मुलींना काही समजत सुद्धा नाही तिथं पाठवलं जातं. नंतर त्यांना अगदी संसार म्हणजे काय माहित नसतं. आणि जो वाडा आणि तो जो भाग आहे तो तर मुंबईच्या जवळ आहे. मला सांगायचं की आत्ताच्या प्रकरणात कारवाई होईल. कारवाई कधी होणार? G24 तासनी प्रकरण बाहेर आणल्यावर. तुम्हाला आजूबाजूला माहित नसतं? तिथं अनेक आमदार काम करतात, खासदार काम करतात, पोलीस यंत्रणा आहे, कलेक्टर आहेत, सगळ्यांना सगळं माहित असतं. परंतु हा विषय पुढे घेतला तर अनेक यंत्रणा राबवाव्या लागतील किंवा बऱ्याच गोष्टी, म्हणून हे कुणी पुढे घेत नाही. मी G24 तासचं अभिनंदन करेन. त्या सीमाजी ज्या आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. आज G24 तासने जो पर्दाफाश केलाय ना, त्यामुळे अनेक आदिवासी ज्या अल्पवयीन मुली आहेत त्यांचं तरी भविष्य जे आहे ते पुढे चांगलं होणार आहे. परंतु आता अधिवेशन चालू आहे. मी सरकारला सांगेन की हा जो विषय आहे तो ताबडतोब तुम्ही जो आहे तो बोर्डावर घ्या आणि या बाबतीत कायदा करा. हे असले जे काही सौदेबाजी आहे, हे जे रॅकेट आहे, हे उद्ध्वस्त करा आणि या आदिवासी लोकांसाठी, आदिवासी मुलींसाठी सक्षम असे जे काही त्यांना शिक्षण असेल, त्यांची जी कुपोषणाची समस्या आहे, अनेक तुम्ही निधी देताच ना, मग ते निधी तिथं का जात नाहीयेत? या मुलींना का सौदेबाजीला सामोरं जावं लागतंय? का अशा पद्धतीच्या समस्या त्यांना समोर होत आहेत? आत्ताचीच वेळ जिथं अधिवेशनामध्ये सगळे एकत्र आहेत. या बाबतीत ताबडतोब जे आहे ते कडक नियम होणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कडक आदेश देणंही गरजेचं आहे. हा
हा सगळा घडलेला प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे. ज्यांना शाळकरी मुली म्हणायचं, ज्यांना चिमुकली म्हणायचं, त्यांना आपण पीडिता असं म्हणावं लागतंय. पण त्याचबरोबर आणखी एक मुद्दा याच्यासोबत उपस्थित होतो तृप्तीताई, तो म्हणजे या मुली, या चिमुकल्या मुली जरी पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधल्या असल्या तरी त्या मुलींची सौदेबाजी करणारे दलाल तर तिथले आहेत, पण त्याचबरोबर खरेदी करणारे सुद्धा राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून येतात. तर त्यावरून सुद्धा मला चर्चा पुढे न्यायची आहे. पण त्यापूर्वी आणखी एक माहिती मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. तर आदिवासी भागातील अल्पवयीन मुली विक्रीच्या रॅकेटचा झी 24 तासनं पर्दाफाश केला आणि या भागात मुलींच्या विक्रीसाठी एक रॅकेट कार्यरत आहे. दरम्यान या रॅकेटची मोडस ऑपरेंडी नेमकी काय ती आपण पाहूयात. आदिवासी भागात मुली विक्रीचं रॅकेट. वंशाच्या दिव्यासाठी मुलींची विक्री. शेतात वेठ बिगारीसाठीही मुलींचा वापर. पालघर जिल्ह्यातल्या वाडा, मोखाडा, तलासरी आणि भिवंडी भागात आदिवासी मुलींच्या विक्रीचं रॅकेट झी 24 तासनं उघडकीस आणलंय. 20 ते 40 हजारात कोवळ्या आदिवासी मुलींचा सौदा केला जातोय. झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. झी 24 तासच्या तपासातली माहिती ऐकून तुम्ही हादरून जाल. आदिवासी भागात मुलींच्या विक्रीसाठी एक रॅकेट कार्यरत असल्याची माहिती हाती आली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR वर एक नजर टाकली तर एक पॅटर्न लक्षात येतो. आदिवासी भागातील अनेक गावात एजंट आहेत. हे एजंट मुली खरेदी करणाऱ्यांच्या संपर्कात येतात. मध्यस्थांमार्फत हे एजंट विक्रीयोग्य मुली हेरतात. मुलीच्या मोबदल्यात मुख्य दलाल मोठी रक्कम घेतात. हे दलाल वीटभट्टी मालक, दुकानदार, टेलर असल्याची माहिती आहे. मुलीचं भलं होईल असं सांगून दलाल नातेवाईकांना गुंडाळून टाकतात. मुलीची किमान 2 वेळा खाण्यापिण्याची सोय झाली असं समजून घरचे मुलीला दिल्या घरी सुखी राहा असं सांगून मुलीला चक्क विसरून जातात. दलालांच्या संपर्कात मुली खरेदी करणारे असतात. हे खरेदीदार दलालांना पैसे देतात. काही प्रकरणात मुलींच्या विक्रीचा सगळा पैसा दलालांनीच खाल्ल्याचं समोर आलंय. फक्त रवी कोरनीच घेतले. गाडीचा भाडा दिला. किती? गाडीचा भाडा इतकं माहिती नाही, पण ते सांगत होते गाडीचा भाडा वेगळा दिला ना, मग रवी कोरला 50,000 दिले असे सांगत होते. या घरातली मुलगी लग्नासाठी सहज मिळेल असं जाणवलं की दलालांची टोळी सक्रिय होते. ते कुटुंबियांशी जवळीक साधतात. मुलीच्या लग्नाचा भार हलका करून देतो असं सांगून कुटुंबियांना जाळ्यात ओढतात. हे सगळं बेमालूमपणे सुरू असतं. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला याचा थांगपत्ताही लागू देत नाहीत. पीडित मुलींना हे स्थानिक दलाल हेरून ठेवतात. मुख्य दलालांना मुलींची गरज आहे असं सांगितल्यावर ते मुलींच्या आई वडिलांना वेगवेगळी आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादित करतात. वाडा, भिवंडी या परिसरात मुलींची विक्री करणारे हे दलाल कोण आहेत याची आदिवासी समाजाला कल्पना आहे. या दलालांचे वेगवेगळे व्यवसाय असले तरी त्यांचा मुख्य व्यवसाय आदिवासी मुलींची विक्री करणं हेच असल्याचं सांगण्यात येते. मुलींची विक्री करणाऱ्या या दलालांची एक संघटित टोळीच परिसरात कार्यरत असल्याचं सांगण्यात येतंय. भिवंडी आणि वाडा तालुक्यातील या दलालांचे राज्यभर कॉन्टॅक्ट आहेत. या दलालांकडे जा, नवरी हमखास विकत मिळेल असंही सांगितलं जातं. हे दलाल एकमेकांशी संबंध ठेवून आहेत का? या दलालांची एक संघटित टोळी आहे का? याही दृष्टीनं पोलिसांनी तपास करणं आता गरजेचं आहे. फक्त मुलींचं भलं व्हावं या उद्देशानं कोण मुलींची लग्न लावून देत असेल तर पोलिसात पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर त्यानं लग्न जमवण्याचं कामच सोडून दिलं असतं. पण हे दलाल यातून गब्बर पैसा कमवतात. त्यामुळे एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, अटक झाली तरी त्यातून सही सलामत बाहेर येऊन ते पुन्हा आदिवासी मुलींच्या विक्रीचा धंदा करतात. हो, त्यांच्या संबंधी काही पुरावे आढळलेत, काही फोटोज आणि काही लिंकेज आहेत, ते आम्ही तपासामध्ये निष्पन्न झाले आणि त्यानुसार त्यांच्या विरुद्ध आपण दोषारोपपत्रामध्ये ते पुरावे सादर केले. पीडित मुलींची विक्री करून त्यांना अक्षरशः नरकात ढकलण्याचं काम होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. लग्न न जुळणाऱ्या उच्चवर्णीय समाजातील तरुणांना मुलींची विक्री होते. मुलींना शेतावर वेठ भिकार म्हणून राबवलं जातं. मुलींच्या पोटी मुलगा व्हावा अशी अपेक्षा असते.
मुलींच्या पोटी मुलगी जन्मली तर त्यांना परत पाठवलं जातं. काही प्रकरणात या अल्पवयीन मुलींचा गर्भपातही केला जातो. यातल्या काही मुलींना त्यांचे मालक घरीही जाऊ देत नाहीत. त्यांना डांबून ठेवतात. त्यांचं वय ऐकलं की काळजात चर्र झाल्याशिवाय राहत नाही. मुलीच्या विक्री प्रकरणात मुलींना नरकात ढकललं जातंय. या प्रकरणात पोलीस तक्रारी दाखल होत नाहीत का? तर होतात. आरोपींना अटकही होते. पण 2-4 दिवस जेलमध्ये राहून हे आरोपी पुन्हा मोकाट सुटतात. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. मुली विक्रीचं हे रॅकेट मुळापासून उखडून फेकलं जावं, हीच यातून अपेक्षा. सीमा आढे, झी 24 तास, वाडा, पालघर. तर हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं ते म्हणजे आपली प्रतिनिधी सीमा आडेनी. मला तिला विचारायचं आहे, सीमा, तू अनेक आदिवासी पाड्यांवर गेली, आदिवासी गावांमध्ये गेली. इतकंच नाही तर ज्या मुलींचं लैंगिक शोषण झालंय आणि ज्या मुलींची सौदेबाजी झालेली आहे, तू त्या मुलींशी संवाद साधला, त्यांच्या आईवडिलांशी बोलली, गावकऱ्यांशी बोलली, काही दलालांचा सुद्धा तू मागावर होतीस. नेमकं यावेळी तुला काय दिसलं? हे दलाल नेमके कोण आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं रॅकेट चालतं आणि त्याचा किती विस्तार आहे त्या रॅकेटचा? नक्कीच मी ज्या गावात गेले होते त्या ठिकाणी तर आपण पीडित मुलींशी संवाद साधला, त्यांच्या कुटुंबियांशी, आणि सोबतच जे वीटभट्टीवरती लोक काम करतात त्या गावातले त्याही लोकांशी आपण बातचीत केली, जेणेकरून आपल्याला अधिकची माहिती या एजंटबाबतची मिळेल. आता मी ज्या गावात गेले होते त्या ठिकाणची परिस्थिती अतिशय वेगळी होती. तिथे गावकऱ्यांशी म्हणजे स्थानिकांशी बोलल्यानंतर असं कळालं की फक्त 1 किंवा 2 एजंट या ठिकाणी काम करत नाही, तर 2 ते 3-4 असे जे एजंट आहेत ते काम करतात आणि फक्त त्याच गावातली किंवा त्याच तालुक्यातली मुलगी ते हेरून ठेवत नाही, तर तालुक्याच्या बाहेरची सुद्धा म्हणजे इतर तालुक्यांमध्ये कुठे मुलगी आहे का त्याही मुलींवर त्यांची नजर असते आणि त्या गावावरून त्या मुली घेऊन आपल्या गावी आपल्या घरी घेऊन येतात आणि 2-3 दिवस ठेवतात. मग जी समोरची पार्टी आहे म्हणजे मुलांच्या कुटुंबियांशी बातचीत करतात, मग त्यांच्यामध्ये एक रक्कम ठरते आणि रक्कम ठरल्यानंतर एक अधिकची रक्कम ते आपल्याकडे ठेवतात आणि पीडित मुलींच्या आईकडे अगदी आईंना किंवा त्यांच्या कुटुंबियांना 30 ते 40 हजार रुपये देतात आणि अशा प्रकारे हा संपूर्ण सौदा जो आहे तो केला जातो. आता एक व्यक्ती याच्यामध्ये काम करत नाही, तर असे अनेक आहेत. आपण म्हणू शकतो की यांची एक चेन आहे. या चेनच्या माध्यमातून इतर गावांमध्ये खरं तर मुलांचे आई वडील या एजंटपर्यंत पोहोचतात. आता तिथे गेल्यानंतर असं कळालं की हे जे एजंट आहेत ते त्यांच्या संपर्कात नेहमीच असतात. त्यांना जाऊन आई वडिलांशी संवाद साधतात की तुमची मुलगी आता सध्या वीटभट्टीवर काम करते, पण आम्ही ज्या मुलांकडनं आता या गावी तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करून द्या, कारण मुलगा कंपनीत काम करतो, तुमची मुलगी तर रोज 15-16 तास वीटभट्टीवरती काम करते आणि जर या घरी तुम्ही जर तिचं लग्न लावलं, जर समाजाबाहेर जर तिला दिलं, या जिल्ह्यातून बाहेर जर तिचं लग्न लावलं, तर ती फक्त डबा बनवून देणार आणि तिला दिवसभर म्हणजे खोलीत राहणार. आता कोणत्याही आई वडिलांना असं वाटतं की ठीक आहे, आमच्या घरी आमची आर्थिक परिस्थिती तशी नाहीये की जे सुख तिला मिळायला पाहिजे आम्ही तिला देऊ शकत नाही, जर आम्ही तिचं लग्न लावून दिलं तर नक्कीच हे सगळं सुख तिच्या नशिबाला येईल. पण तसं काही होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे वेगवेगळे आमिष दाखवतात, पैशांचं आमिष किंवा मग मुली मोठ्या प्रमाणात पुढे जाऊन म्हणजे लग्न झाल्यानंतर राज्य करेल असे मोठे मोठे स्वप्न दाखवतात आणि अशा प्रकारे त्यांना हेरतात आणि लग्न लावून देतात. ठीक आहे. आता अनेक प्रश्न उपस्थित होतात या सगळ्या गोष्टींमुळे. विवेक पंडित आहेत आपल्यासोबत आणि त्याचबरोबर केवलराम काळे सुद्धा आहेत, संचालक आहेत आदिवासी विकास महामंडळाचे. मला त्यांना विचारायचं आहे, केवलरामजी, अशा पद्धतीने एक रॅकेट पालघर आणि ठाणे जिल्ह्यात चालतं, ज्याचा विस्तार हा महाराष्ट्रातल्या इतर काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे, कारण तिथून या मुलींना खरेदी करण्यात आलेलं होतं आणि हे प्रशासनाला कळत कसं नाही? केवलरामजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, बोला. मी म्हणत होतो की दलालांचं एक रॅकेट आहे जे मुलींची सौदेबाजी करतं. या मुली जरी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या असल्या तरी त्यांना खरेदी करणारे खरेदीदार हे मात्र महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहेत. मग आदिवासी मुलींची सौदेबाजी होते आहे, 1-2 नाही तर अशा अनेक मुली आहेत, त्यांची संख्या मोठी आहे. हे मग प्रशासनाला कळत कसं नाही? हॅलो, बरोबर, कामाचा प्रश्नच तुम्हाला ऐकू येत नाही. ठीक आहे, मी पुन्हा तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करेल, कदाचित काही तांत्रिक अडचण असावी, पण महत्वाचा प्रश्न होता ज्याच्यावर तुमचं उत्तर मला घ्यायचं आहे. मला विवेक पंडित सरांकडे जायचं. विवेक सर, मी जो आता प्रश्न विचारला केवलराम काळे यांना, तोच प्रश्न माझा तुम्हाला आहे. आपला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. प्रश्न प्रशासनाला माहित नाही का
तर असं असू शकणार नाही. याचं कारण असं आहे की आपला देश कदाचित जगाच्या पाठीवर असा देश आहे की जिथे प्रत्येक घरापर्यंत गरीबातल्या गरीब आदिवासी कातकरीच्या घरापर्यंत सरकार पोहोचलेलं आहे, असा आपला देश आहे. आशा स्वयंसेविका आहे आरोग्य विभागाची, महिला बाल विकास विभागाच्या अंगणवाडी सेविका आहे, त्यानंतर अंगणवाडी मदतनीस आहे, त्या ठिकाणी परिचारिका आहे, त्या ठिकाणी मल्टीपर्पज वर्कर्स आहेत, त्यानंतर ग्रामसेवक आहेत, पोलीस पाटील आहेत. ही गावामधली प्रशासकीय यंत्रणा आहे. गावामध्ये लग्न लागतो 12 वर्षाच्या मुलीचं, गावामध्ये 13 वर्षाच्या मुलीचं गावामध्ये लग्न लागतं मांडव घालून, आणि त्यातलं या कुणालाही माहित नाही. कसं शक्य आहे? सर्वांना माहिती असतं. परंतु कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे, आणि कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्याला आमच्याकडे कोणतंही पनिशमेंट नाही आहे, जाब विचारण्याची पद्धत नाही, उत्तरदायित्व नाही. की ज्या ठिकाणी हा बालविवाह आणि मुलीची विक्री झाली, त्या ठिकाणच्या पोलीस पाटलावर, त्या ठिकाणच्या ग्रामसेवकावर, त्या ठिकाणच्या गटविकास अधिकाऱ्यावर, त्या ठिकाणच्या पोलीस निरीक्षकावर काही कारवाई झाली का? काय झाली नाही. जोपर्यंत ही होणार नाही तोपर्यंत कायद्यांची अंमलबजावणी होणार नाही. मग प्रश्न दारिद्र्याचा नाही आहे. किती वर्ष झाली आता? 80 वर्ष होतील स्वातंत्र्याला. स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर सुद्धा कातकरींना मुलींना विकावं लागत असेल तर आमच्या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आम्हाला प्रश्न निर्माण होतो की असं कसं आहे? कुणाला मिळालंय स्वातंत्र्य? कुठे आहे कातकरींचं स्वातंत्र्य? त्याच्याकरता आदिवासी विकास महामंडळाचा करोडो रुपये खर्च होतात. 11,000 कोटीचं आदिवासी विकास विभागाचं बजेट आहे. काय कातकरींना आपण दिलं? शासनाने याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. मी शासनाच्या एका आढावा समितीचा अध्यक्ष म्हणून मी वारंवार प्रश्न उपस्थित केलेले आहेत की कातकऱ्यांच्या बद्दल आमचं शासन गंभीर नाही आहे. पक्षाचा प्रश्न नाही. काँग्रेसचं सरकार होतं तेही असंच होतं, भाजप सेनेचं सरकार सुद्धा असंच आहे की आम्ही कातकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन कातकरी हा माणूस आहे, तो या देशाचा नागरिक आहे. ती बाई 12 वर्षाची मुलगी ही या देशाची नागरिक आहे. तिला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. हा सन्मानाने जगण्याचा अधिकार काही मेहरबानी नाही आहे कोणाची. ते न देणाऱ्याला शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. बरोबर. या मुलींचं माणूस पण नाकारलं जात आहे, त्यांना गुराढोरासारखं वागवलं जात आहे, त्यांच्या बालपणाची हत्या केली जाते. अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार आहे. मला केवलराम काळेंना हा प्रश्न विचारायचा आहे. ते आपल्यासोबत पुन्हा कनेक्ट झाले आहेत. केवलराम सर, आदिवासी मुली इतक्या मोठ्या संख्येनं गायब होत आहेत, राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांची खरेदी केली जाते, त्यांची सौदेबाजी केली जाते. ते करणारं एक दलालांचं रॅकेट आदिवासी पाड्यांवर सक्रिय आहे, जे की आर्थिक स्थिती हेरतं, मुलीच्या कुटुंबियांशी संवाद साधतं. प्रशासनाच्या नजरेतून हे सुटतं कसं? हे असे जे प्रकरण घडत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागामध्ये, जे अल्पवयीन मुलींना जे सौदेबाजी करून राहिल्याने अपहरण करून घेत आहेत आणि विकरण करत आहेत, त्यावर शासनाने एकदम कडक प्रतिबंध लावण्यात यावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावा. आणि जे आदिवासी विभागा माध्यमातून जे काही सुविधा उपलब्ध होतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि शासनाने यांच्यावर कडक उपाय निर्माण केले पाहिजे आणि जे सौदेबाजी करतात त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. सर, केलं पाहिजे सगळं खरं आहे, केलं जातंय का? योजना पोहोचतायत का? माझा प्रश्न ऐकू आला केवलराम सर तुम्हाला? केवलराम सर, माझा प्रश्न तुम्हाला ऐकू येतोय का? कारण हा फक्त पालघर आणि ठाणे जिल्ह्यापुरता प्रश्न हाच आहे. तुम्ही आता म्हणालात की असं असं करायला पाहिजे, असं असं व्हायला पाहिजे, योजना पोहोचायला पाहिजेत, पण ठीक आहे, योजना कधी पोहोचतील माहित नाही, त्या पोहोचत नाहीये, त्यामुळेच अशा पद्धतीचे प्रश्न तयार होत आहेत. इतके गंभीर यात काही प्रश्न आहेत, इतके गंभीर मुद्दे आहेत. यामध्ये काही मुलींची जबरदस्ती लग्न लावण्यात आली आहे. एक 12, 13, 14 वर्षांची मुलगी आहे, जिला 1.5 वर्षाचं लेकरू आहे आणि तिला नवऱ्यानं घरातून आता हाकललाय आणि एका गवताच्या झोपडीमध्ये आदिवासी पाड्यात ती मुलगी राहते आणि खांद्यावर लेकरू घेत आहे. ज्या 14 वर्षाच्या मुलीला स्वतःच आता कसं जगायचं, या जगात आपलं काय स्थान आहे, जगातली आव्हानं काय आहेत, संकट काय आहेत, याचंच आकलन नाहीये. तिच्यासोबत काय घडलं हे सुद्धा तिला कळालेलं नाहीये. तिने अजून जग सुद्धा बघितलं नाहीये आणि तिच्या खांद्यावर आज एक लेकरू आहे.
आणि अनंत अडचणी तिच्या डोळ्यासमोर आहेत, ज्याची कदाचित जाणीव तिला तिच्या वयामुळे आज होत नाहीये. आणि अशी एक प्रकरण नाही आहेत सर, अशी अनेक प्रकरणं आहेत. आता हे बघा, ही फक्त भिवंडी तालुक्यातली काही प्रकरणं आहेत, जवळपास 22 प्रकरणं आहेत. 22 मुलींची आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आली आहे. आणि ही फक्त भिवंडी तालुक्यात नाही, तर ही वाडा तालुक्यातली बघा, वाडा तालुक्यात सुद्धा 17 प्रकरणं आहे. या 17 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलंय. कोणाला फसवून, कोणाला फूस लावून घरातून नेण्यात आलं, त्यानंतर मंदिरात लग्न या पवित्र नावाखाली ज्या मुलींना फसवण्यात आलं, त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र टाकण्यात आलं, पण त्याला लग्न म्हणावं का, कारण ही सौदेबाजी आहे. आणि हे फक्त ठाणे असेल, भिवंडी असेल अशा 2च जिल्ह्यात घडलेलं नाही आहे, तर हे मेळघाटमध्ये सुद्धा घडतंय, हे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात सुद्धा घडतंय. त्यामुळे मुद्दा असा आहे की हे घडू नये म्हणून आपण काय करणार आहोत, हे का घडतंय याच्या मूळ प्रश्नाशी आपण जाणार आहोत. का अधिवेशन आहे, अर्थात त्यात याबद्दल चर्चा झाली पाहिजे, पण नुसती चर्चा महाराष्ट्राला नको आहे, तर याच्यावर उपाय हवाय. कारण फक्त आदिवासी म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून लाज आणणारी आणि तितका संताप आणणारी ही सगळी घटना आहे. आणि हा सगळा रिपोर्ट आहे जो मान शर्मेनं खाली घालायला लावतोय. आणि पुरोगामी महाराष्ट्रात हे सगळं घडतंय, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आपण म्हणतोय, आणि त्या महाराष्ट्रात हे आपल्या डोळ्यासमोर घडतंय. ठीक आहे, मी मान्यवरांचे आभार मानतो की आपण चर्चेत सहभागी झालात आणि आपली भूमिका मांडलीत, माहिती दिलीत आणि या मुद्द्यावर प्रकाश टाकलात, त्यासाठी.